दूरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत. आज आपण 46वा श्लोक बघणार आहोत, की ज्यामध्ये भगवंत हे कसे सर्व काही भगवंतांपासून येते आणि सर्वाचे निर्माता कोण आहेत ते भगवंत आहेत. या श्लोकामध्ये बघूया आज आपण तात्पर्य श्लोक. यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत. यथा प्रवृत्तिर्भूतानां चेन सर्वमिदं ततं स्वकर्मणातमभ्यच्य सिद्धिं विदन्ति मानवा. भाषांतर. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्व व्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे इथे भगवंत काय सांगत, सर्व जीवांचे उद्गम म्हणजे सर्व जीवांचे जे कोण आहेत हे भगवंत कोण आहेत, निर्माता आहेत. सर्व काही भगवंतांपासून येत आहे. आतापर्यंत आपण भगवद्गीतेच्या विविध श्लोकांमध्ये हे बघितलेलं आहे की भगवंत कसे सांगत आहेत की सर्व काही माझ्यापासून निर्मित आहे, मी सर्वांचा स्रोत आहे. म्हणजे याच्या पूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं की कसं वेगवेगळ्या आश्रमामध्ये राहून आपण आपलं कर्म करत राहिलं पाहिजे. आणि या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगत आहेत की सर्व काही माझ्यापासून येते आणि माझी पूजा करून आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी आपण प्राप्त करू शकतो. तर आता याच्यामध्ये आपण बघूया की जसं भगवंत काय म्हणत आहेत, सर्व व्यापी भगवंत काय आहेत, सर्व ठिकाणी आहेत. सर्व ठिकाणी म्हणजे आता याचा आपण एक प्रल्हाद महाराजांची स्टोरी बघू शकतो की जेव्हा नरसिंह भगवंत अवतीर्ण होण्याच्या अगोदर हिरण्यकशिपू जेव्हा त्यांच्या मुखामध्ये सातत्य म्हणजे 24 तास भगवंतांचं नाम असायचं. आणि जेव्हा चिडून हिरण्यकशिपू विचारतो की सांग तुझा भगवंत कुठे कुठे आहे, कुठे आहे, इथे आहे, तेव्हा प्रल्हाद महाराज म्हणतात की यत्र तत्र सर्वत्र म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळ्या कणाकणात माझे भगवंत आहेत. आणि तो रागाने म्हणतो, त्याच्या पुढे तो खांब असतो आणि तो खांबात म्हणतो की याच्यामध्ये पण तुझा भगवंत आहे का. तर ते म्हणतात हो. मग त्या क्षणी आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने त्यांनी तो जोरात लाथ मारली आणि त्याच्यातून उग्र नरसिंह रूप असं बाहेर पडलं. एक मिनिट. म्यूट झालं माताजी. सॉरी हा, फोन आला होता ना त्याच्यामुळे आवाज गेला. तर त्याच्यातून उग्र असे नरसिंह रूप बाहेर पडलं. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की भगवंत कणाकणामध्ये आहेत. आणि आतापर्यंत वेगवेगळ्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत म्हटलेले आहेत, सर्व जीव माझे शाश्वत अंश आहे. शाश्वत म्हणजे सनातन. आणि सर्व काही माझ्यापासून निर्मित आहे. सर्वांचा बीज प्रजाता मी आहे. म्हणजे मी सगळ्यांचा पिता आहे. तर असे वेगवेगळे श्लोक आपण भगवद्गीतेमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणून आपण बघतो की प्रल्हाद महाराज सुद्धा म्हणतात की यत्र तत्र सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी माझे भगवंत आहेत. मग आता हे भगवंत सर्व कणामध्ये आहेत, मग आपल्याला का बरं त्याची जाणीव होत नसेल. जसं आता दुर्योधनाचं उदाहरण आपण बघू शकतो. दुर्योधन भगवंत उभे होते त्यावेळेस तो दुर्योधन उपासात्मक ह्याने म्हणायचा की काय हा म्हणे, हा बहुरूपी आहे बहुरूपी, अशा पद्धतीने तो भगवंतांचा हे करायचा. म्हणजे अपमान केल्यासारखा बोलायचा. म्हणजे त्याला साक्षात भगवंत जरी होते तरी तो ओळखू शकला नाही भगवंतांना. मग आता विचार करा, आपण सुद्धा आपली सुद्धा अवस्था कशी आहे की साक्षात जिथे विग्रह आहेत त्या विग्रहांमध्ये सुद्धा भगवंत आहेत का याची आपल्याला सुद्धा विश्वास नसतो. जर आपल्याला तो आपल्या मनामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये ती श्रद्धा असते की अरे हे विग्रह म्हणजे साक्षात भगवंत आहेत, तर आपण प्रत्येक ठिकाणी जसं व्यक्ती आपल्या समोर जर उभी असेल की उदाहरणार्थ आपण फोनवर कोणाशी काही बोलत असू आणि ती फोनवर बोलण्यामध्ये तो एक फरक असतो, तीच व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या समोर उपस्थित असेल तर अजून आपल्यामध्ये फरक पडतो. म्हणजे बोलण्यामध्ये असेल, आपल्या भावना असतील, याच्यामध्ये फरक होतो. मग तसं अगदी भगवंत सुद्धा आपल्या समोर विग्रहामध्ये उपस्थित आहेत, परंतु आपला किती जणांचा विश्वास असतो बरं भगवंत आहेत. आणि जरी तो विश्वास आपल्याला वाटतो तो विश्वास आहे पण श्रद्धा नाहीये याकडे.
अशी जर श्रद्धा आपल्यामध्ये असते की अरे साक्षात श्रीकृष्ण आहेत त्या विग्रहांमध्ये, हे साक्षात विग्रह म्हणजे साक्षात श्रीकृष्णांचं रूप आहे, अशी जर आपल्याला जाणीव झाली असती तर आपले लगेच आचरण, आपल्या सगळ्याच गोष्टी लगेच बदलू शकल्या असत्या. परंतु आपल्यामध्ये ती सुद्धा, आपल्यामध्ये पण ती श्रद्धा नाहीये. जेव्हा हरिनाम आपण घेतो, जसं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा नाम जप आपण करत असतो, हरिनाम घेत असतो. किती वेळेला आपल्याला वाटतं की अरे साक्षात भगवंतल्या आपण हरिनाम घेतोय, आपण हे हरे कृष्णा महामंत्र म्हणतोय, परंतु साक्षात जिभेवर माझ्या भगवंत आहेत, ही श्रद्धा आपल्याकडे नाही. आपण करतोय, नाही असं नाही, हे कार्य करतोय, सातत्याने करून करून, प्रार्थना करून करून आशा ठेवू शकतो की आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होईल. परंतु आता सध्याची ही परिस्थिती आहे की आपल्याला फक्त माळा ओढायच्या आहेत. एक माळ, दोन माळ, 16 माळा. आपण म्हणतो झाल्या माझ्या 16 माळा संपल्या. संपल्या नाहीत. खरं तर त्या संपत नाहीत, पण आपल्याला वाटतं संपल्या. म्हणजे आपल्यामध्ये काय आहे की आपल्याला जसे एखादे पाहुणे आले आपल्या घरी, चांगले 4-8 दिवस त्यांनी पाहुणचार घेतला आपल्याकडून आणि आपण एकदम असं हे होऊन गेलेलो आहे, त्रासून गेलेलो आहे. 8 दिवसात ते पाहुणे गेले की आपण कसं म्हणणार, अरे सुटलो एकदाच, गेले पाहुणे आमचे, 8 दिवस नको नको झालं होतं मला, असं आपण म्हणतो. मग अगदी तसंच हरिनाम सुद्धा आपण जेव्हा घेतो, झाल्या एकदाच्या माझ्या 16 माळा झाल्या, एकदा बीड बॅग तिथं अडकवली की बघायलाच नको. म्हणजे अशी आपली भावना आहे, अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून भगवंत इथे काय म्हणत आहेत की सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून. मग सर्वव्यापी आपल्यासारख्या स्थूल देहात्म बुद्धीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना कधीच भगवंत कणाकणामध्ये दिसणार नाहीत. म्हणून तर भगवंत आपल्या समोर विग्रहाच्या रूपामध्ये येतात. जसं शुद्ध भक्त असतात, ते सगळीकडे भगवंतांना बघतात. आता प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आपण जे बघितलं की ते सगळीकडे भगवंतांना बघू शकत होते. परंतु आपली ती स्थिती नाहीये. आपल्याला जेव्हा विग्रह समोर येतील, तेव्हा आपल्याला वाटेल की अरे हे भगवंत आहेत. म्हणजे म्हणून भगवंत विग्रह स्वरूपामध्ये आपल्या समोर येतात. ग्रंथांच्या रूपामध्ये शब्दांच्या रूपामध्ये भगवंत आपल्या समोर येतात. म्हणून आपण बघू शकतो की भगवंत सर्वत्र आहेत, परंतु त्याची अनुभूती आपल्याला होऊ शकत नाही. कारण आपली चेतना, आपली भावना, आपली श्रद्धा त्या स्तरावर नाहीये. तर शुद्ध भक्त ते बघू शकतात. म्हणून आपण बघतो की ह्या भगवंत काय म्हणतात की सर्व जीवांचा उद्गम मी आहे. सर्वांचा स्रोत मी आहे आणि सर्वत्र व्यापून गेलेलो आहे. आणि अशा भगवंतांची आपण जेव्हा पूजा करतो आणि ते पण मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे तो सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे सर्व काही प्राप्त करू शकतो. जसं आताच्या कलियुगामध्ये आपण बघू शकतो की सिद्धी पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यातली एक सिद्धी, एवढी एक सिद्धी जरी प्राप्त झाली, तरी तो या जगावरती व्यक्ती हे करू शकते, राज्य गाजवू शकते. म्हणजे एवढी शक्ती ती सिद्धींमध्ये एवढी ती शक्ती असती. मग आताच्या कलियुगामध्ये एखाद्या व्यक्तीकडं छोटीशी एखादी सिद्धी असेल आणि त्या सिद्धीच्या जोरावर तो स्वतःला भगवंत म्हणून स्थापित करतो. आणि कलियुगातले हे भोळे भाबडे जे लोक असतात, ज्यांना फसवून घेण्याची इच्छा पण असते आणि तशी वृत्ती पण, आणि त्यांना पण तसे फसवणारे लोक मिळतात. मग हे असे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि ही थोडीशी त्यांच्यामध्ये काही ती शक्ती असते, ती दाखवतात आणि ते दाखवले की लोकांना अरे हे भगवंत आहेत, हा भगवंतांचा अवतार आहे. म्हणजे कोणी कुठल्याही सर्वसाधारण व्यक्तीला या जगातल्या आपण भगवंत म्हणून स्वीकारतो. म्हणजे ही आपल्याला असणारी, आपल्याला शास्त्रांमधलं असणारं अज्ञान आहे. आपल्याला जर भगवद्गीतेतले हे श्लोक जर आपण, भगवद्गीता वाचणे म्हणजे नुसतं पुण्य मिळवणारे, मी भगवद्गीता वाचली, मी हे श्लोक त्याच्यासाठी नाहीये. तर भगवद्गीता ही जीवन जगण्यासाठी आहे. मग त्यातले हे श्लोक जर आपण गांभीर्याने बघितले, तर भगवंत जर म्हणतायत ममे वांशे जीव लोके जीवभूत सनातन, म्हणजे हे सर्व जीव माझ्यापासून आलेले आहेत, हे माझे सनातन अंश आहेत. आणि एखादा व्यक्ती येऊन जर कोणी म्हणतोय की मी भगवंत आहे, मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, मी श्रीकृष्ण आहे, मी भगवंत आहे, अशा व्यक्तीवर आपण कसं काय पटकन विश्वास ठेवू शकतो? जर भगवंतांपासून सर्व गोष्टी आलेल्या आहेत, तर आपल्याला हे श्लोका जे आहेत या शास्त्रात भगवद्गीतेमध्ये सांगितलेले, हे जर आपण स्मरण केले आणि चांगल्या पद्धतीने समजून घेतले, तर आपल्याला कळू शकतं की भगवंत हे सर्व गोष्टींचे बीज आहेत, सर्व गोष्टींचे उगम आहेत. कर्म कसे, म्हणजे जेव्हा कसं आपण एखाद्या गोष्टीची हे करतो, कर्म कर्म याच्यामध्ये अजून एक, सॉरी एक शब्द राहिला माझ्याकडून, हा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, हे बघितलं आपण, ही भगवंतांची शक्ती, की भगवंतांपासून सर्व काही येतं, भगवंत सर्व बीजांचे प्रजापिता आहेत आणि भगवंतांपासून सगळे देवी देवता, सगळं ब्रह्मांड, जे आपण भगवंतांचा ऐश्वर शक्ती बघितलेली, विभूती योग हा अध्याय बघितलेला आहे. त्याच्यामध्ये भगवंत कशा पद्धतीने स्वतःचं वर्णन करत आहेत आणि सगळे ह्याच्यामध्ये सांगत आहेत की सर्वश्रेष्ठ मी कसा आहे. म्हणजे असे वेगवेगळे आपल्याला श्लोका भगवंत त्याच्यामध्ये सांगत आहेत.
की कशा पद्धतीने भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. तर तो एक पूर्ण अध्याय आपण बघितलेला आहे. मग इथे जर भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, मग त्या भगवंतांची भगवंत सांगतायत पण, की तुम्ही माझी माझी पूजा करा. या श्लोकामध्ये पण भगवंत म्हणत आहेत, की अशा सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची तुम्ही पूजा करा. म्हणजे एवढं भगवंत किती स्पष्टपणे सांगत आहेत. आणि साधं सोपं काय सांगितलेलं आहे इथे, की आपल्या स्वकर्माद्वारे स्वकर्म. आता कर्म म्हटलं की बऱ्याच जणांना तो एक हे असतो. दुसऱ्या अध्यायामध्ये तो मला वाटतं 47 किंवा 48वा श्लोक असेल तो. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचित कदाचिन. तो जो श्लोक आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की लोक म्हणतात, अरे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. भगवद्गीतेचं हे आहे, की कर्म करा, आपलं आपलं कर्म करत राहणं हेच भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु कर्म करणं म्हणजे काय? अरे ते कर्म करणं म्हणजे इथे काय आहे, की आपले जे कर्म करणे म्हणजे ते भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी असणारे कर्म होय. मग असं तर कोणी पण काही करेल आणि म्हणेल, की अरे भगवंतांनी सांगितलंय आपलं आपलं कर्म करत राहायचं. आपण इंद्रिय तृप्ती करो, ऐश करो, मजा करो. मग मी माझं कर्म करते, मी माझी नोकरी व्यवसाय करते, मी माझे कर्तव्य पालन करते, म्हणजे हे हे इथे भगवंत जे म्हणत आहेत, की कर्म करणे ते कुठले कर्म म्हणत आहेत, की भगवंत म्हणत आहेत, की जे काही ते कर्म करत आहे, त्याचं फळ मला अर्पण कर. म्हणजे ते खरं वास्तविक ते जे आहे, ती खरं वास्तविक भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करणे कर्म. आणि ते कर्म भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. आणि लोक मात्र त्याचा एकदम सोयीने अर्थ काढतात, की आम्ही जे काही कर्म करतोय, आमची जी काही कर्तव्य करतोय, तीच खरं भगवंतांची संतुष्टी होय. आणि भगवंतांनीच सांगितलंय स्वतः, की कर्म करत राहा, आपले आपले कर्म करत राहायचे. पण अरे ते कर्म करायचे आहेत, परंतु ते कसे करायचे आहेत? भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म करायचे आहेत. आपले जे काही कर्म आहेत, त्याचं श्रेय आपल्याला काय करायचं आहे? भगवंतांना द्यायचं आहे. आपल्या कर्माने भगवंत संतुष्ट होत आहेत का? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणजे आपण अरे आपल्या कर्माने मी संतुष्ट होतोय ना, माझं कुटुंब संतुष्ट होतंय ना, ही आपली भावना असते आणि ही खूप चुकीच्या पद्धतीने ह्या श्लोकाचा एक अर्थ काढला जातो, की भगवंतांना कसं कर्म अपेक्षित आहे, की भगवंतांना संतुष्ट करणे हे खरं तर हे कर्म आहे. हे खऱ्या अर्थाने भक्तिमय कर्म आहे आणि ते भगवंत म्हणत आहेत, की आपण आपल्या जीवनामध्ये भगवंत आपल्या कर्माने केंद्रित ठेवून भगवंत आनंदी होत असतील का? अरे भगवंतांना आनंद वाटत असेल का माझ्या ह्या ऍक्टिव्हिटीजने? असा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. पण आपण तो विचार करत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, की मग म्हणजे सर्व कर्माचं तू काय कर? मला फळ प्रदान कर. म्हणून भक्तिविनोद ठाकूर सुद्धा म्हणतात, की कशा पद्धतीने सगळे जीव हे भगवंतांपासून आलेले आहे आणि सर्व जीवांचे प्रजापिता भगवंत आहेत, परमपिता. आणि मग त्या भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी सर्व देवी, देवता सर्वजण संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग त्या भगवंतांना आपण संतुष्ट करणे हे खरं तर भक्तिमय कर्म आणि इथे भगवंत जे म्हणत आहेत, स्वकर्म म्हणजे काय? की स्वकर्म म्हणजे नाही, की आपले जे काही कर्म आहेत, आपण करणारे ते भगवंतांना अर्पित करणे. तर हे खरं स्वकर्म. आता ही भगवंतांना अर्पित करायचं, भगवंतांची पूजा करायची. इथे म्हणतात, की भगवंतांची पूजा केली पाहिजे. तर कशी करायची भगवंतांची पूजा? भगवंत कसे संतुष्ट होतील? तर माझं जे काही कार्य करत आहे, ते कार्य मी भगवंतांना अर्पण करेल. ही एक साधी साधी ही भावना आहे. आणि प्रभुपाद त्यालाच म्हणतात कृष्ण भावना. या भावनेने, या चेतनेने आपण जीवन जगू ना, आपण आपले कर्म करतच राहणार आहे. असं काही होणार नाहीये, की मी गृहिणी आहे, त्याच्यातील कुणी नोकरी करणारी एखादी असतील, कुणी बिझनेसमॅन असतील. त्यांचं ते कर्म करतच राहणार आहे. फक्त ते करताना, अरे माझे जे काही कार्य आहे, जे काही मी करत आहे किंवा माझ्याकडे जो काही पैसा आहे, की अरे त्या पैशाच्या ह्याने मी काहीतरी भगवंतांसाठी सेवा करेल किंवा माझ्याकडे जो वेळ आहे, त्या वेळेचा मी काहीतरी सदुपयोग करेल. अशा पद्धतीने भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आपण जर विचार करतो, की जेव्हा कुकिंग करू, की अरे आपण कुकिंग सगळ्यांसाठीच करतोय, पण माझं हे कुकिंग मी भगवंतांना अर्पण करेल. मग यालाच म्हणतात भक्तिमय कर्म, यालाच म्हणतात हे कर्म भगवंतांना अर्पण करणे. एक खूप छान स्टोरी तुम्हाला सांगते, की एक छोटा मुलगा होता 3 वर्षाचा अगदी. आणि तो काय करायचा, दररोज मंदिरात जायचा भगवंतांच्या आणि दररोज मंदिरात जाऊन डोळे बंद करून इतका हृदयापासून प्रार्थना करायचा, खूप प्रार्थना करायचा. काही वेळ थांबायचा, प्रार्थना करायचा, नमस्कार करायचा आणि जायचा. तर तिथे ते एक पुजारी असतात. तर त्या पुजाऱ्याला प्रश्न पडतो, की अरे हा एवढा एवढा छोटा मुलगा, हा काय म्हणजे असा इतका एकाग्रतेने काय बरं प्रार्थना करत असेल? काय कळतंय ह्याला?
एवढ्या छोट्या मुलाला येऊन एवढे एकाग्रतेने मन लावून भगवंतांचं दर्शन, प्रार्थना करत असेल. त्यांनी उत्सुकतेपोटी एक दिवस त्या मुलाला विचारलं 3-4 वर्षाच्या मुलाला, की "तू काय प्रार्थना करतोस?" तर त्याने सांगितलं, की "मी अगदी छोटा आहे आणि मला शाळेमध्ये ना ए शिकवलेली आहे. तर आता मला ना मी ए शिकलोय. मग मी जेव्हा भगवंतांच्या समोर येतो ना, की मला तेवढी बुद्धी पण नाहीये, मला समजत पण नाही, की आपण कसं भगवंतांना प्रार्थना करायच्या असतात. असं म्हणतात, की भगवंत प्रार्थनेने संतुष्ट होतात. मग मला प्रार्थना येत नाही. म्हणून मी भगवंतांना सांगतो, की मी ए शिकलोय. हे 4 शब्द मी शिकलेलो आहे आणि ते शब्द तुम्ही स्वीकारा आणि त्याच्यातून खूप सुंदर प्रार्थना तयार करा आणि ती प्रार्थना माझ्या वतीने मी तुम्हाला अर्पण करेल. फक्त तुम्ही तयार करा ती. मला एवढंच येतंय आणि माझ्याकडे एवढेच 4 शब्द आहेत. ते मी तुम्हाला अर्पण करतोय आणि त्या 4 शब्दांद्वारे झालेली प्रार्थना ही माझ्याकडून तुम्हाला अर्पण. पण तुम्ही ती स्वीकारा. म्हणजे विचार करा तो पुजारी अवाक झाला, की त्याला असं वाटलं, की अरे, एवढे वर्षानुवर्ष आपण करतोय, परंतु तरी तो भाव आपल्यामध्ये नाहीये. आणि एवढ्या-एवढ्या एका छोट्या मुलामध्ये ती भावना आहे. भगवंतांना जे काही करत आहे, ती भगवंतांना तो अर्पण करतोय फक्त. त्याची जी भावना आहे, त्यांनी काय असं केलंय का, की फिजिकली येऊन काहीतरी अर्पण केलंय, काहीतरी दिलंय, असं काहीच नाहीये. फक्त त्याची चेतना तो अर्पण करतोय. तो वर्षानुवर्ष तो पुजारी भगवंतांच्या विग्रहांच्या सेवेत आहे. त्याला एक तो खूप मोठा लेसन मिळाला आयुष्यामध्ये, की आपण कशा पद्धतीने खरं तर त्या मुलाने तो त्याला एक काय म्हणतात आध्यात्मिक असा एक धडा दिला, की कशा पद्धतीने आपण आपले कर्म आपण भगवंतांना अर्पण केले पाहिजेत. म्हणजे एवढ्या-एवढ्या गोष्टीतून आपण शिकू शकतो, की आपलं आपलं जीवन आपण कशा पद्धतीने आपले कर्म भगवंतांना अर्पण करू शकतो. सगळ्या गोष्टी करायच्या. शिक्षण घ्यायचंय, कोणाला गृहस्थ आश्रम स्वीकारायचा असेल, तर गृहस्थ आश्रम स्वीकारू शकतात. कोणाला कुठल्याही आश्रमाचं कुठलंही बंधन नाही. फक्त आपली भावना ही कशी असावी, कृष्ण भावनामय असावी. देण्यात जे काही असेल ते भगवंतांना मी अर्पण करत आहे. बरं असं नाही, की एखाद्याला वाटेल, की अरे एखाद्याला प्रश्न पडेल, की मग कुणी-कुणी तर काही पापकर्म पण करतात. हं. मग आता कोणाला वाटेल, की अरे काय मग समर्पित करायचंय भगवंतांना. भगवंतांनी सांगितलंय ना. मग काही पण बघ जे काही पापकर्म करेल. एखादं कुणी आता कांदा लसूण खात असेल, कुणी मांसाहार करत असेल, कुणी चुकीच्या गोष्टी करत मग ते काय भगवंतांना अर्पण केलं. झालं ते शुद्ध. असं आहे का? नाही. आपल्याला आपले आचार्य आणि वैष्णव शिकवत आहेत, की कशा पद्धतीने आपण काय अर्पण केलं पाहिजे भगवंतांना. आणि ते आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि स्वतः भगवंत भगवद्गीतेतही म्हणत आहेत, "पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे गच्छ प्रयच्छती." म्हणजे भगवंत सुद्धा सांगत आहेत, की "पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छती." म्हणजे पान, फळ, फूल भगवंत सांगतायत, की ह्या गोष्टी मला तुम्ही अर्पण करा. भगवंत असं नाही म्हणत, की "अरे मला कुठलीतरी मदिरा द्या, मांसाहार द्या." कांदा लसणाचं भगवंत शुद्ध ह्याच्यात सांगत आहेत, की मला पान, फळ, फूल हे अर्पण करा. हे भगवंतांचं वाक्य आहे, श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. हे भगवंतांचं वाक्य आहे त्या श्लोकारूपी ह्याच्यामध्ये. भगवंत संदेश देत आहेत आपल्याला. मग आता याच्यामध्ये एखाद्याला पान, फळ, फूल अर्पण करायला सांगितलं. मग आता एखाद्याची परिस्थिती खूप चांगली आहे आणि तरी तो म्हणतोय, की साधं भगवंतांनी सांगितलंय फक्त पान, फळ, फूल अर्पण करेल. तर ही खरी प्रामाणिक भावना नाहीये. माझ्याकडे पान, फळ, फूल भगवंत सांगतात, की एखादा गरीबातला गरीब सुद्धा ही व्यक्ती देऊ शकतो. कोणाकडे काहीच नसेल, पण एवढं तर नक्कीच असेल ना, एखादं फूल असेल, एखादं पान असेल, एखादं फळ असेल आणि पाणी तर सगळ्यांकडेच असेल. म्हणजे भगवंत तिथून सुरुवात करत आहेत, की अरे मला कमी भगवंत म्हणत नाही, मला पंचपक्वान्न द्या. पण भगवंत हे सांगतायत, की ज्याच्याकडे काहीच नाही, तो एवढं पण मला एवढं तरी सगळ्यांकडेच असतं, प्रत्येक जीवाकडे असतं. एवढं तो मला अर्पण करू शकतो. पण ज्याची जर ऐपत तशी असेल, की तो रोज पंचपक्वान्नाचा भोग भगवंतांना लावू शकतो. तो जर स्वतः पंचपक्वान्न खातोय, भगवंतांना म्हणतोय, भगवंतांनी श्लोक सांगितलाय, त्यांना चालतंय पान, फळ, फूल. तर ही कृष्ण भावना नाही आणि ही प्रामाणिक चेतना नाही. तर माझी ऐपत आहे, मी ते करू शकते, माझ्याकडे तेवढा वेळ आहे, तर मी माझ्याकडून भगवंतांना पंचपक्वान्नाचा भोग लावेल. म्हणजे आपल्याकडे जे आहे यथाशक्ती आपल्याकडे जी प्रामाणिकपणे जे काही मिळतंय, ते आपण प्रामाणिकपणे अर्पण केलं पाहिजे. म्हणून भगवंतही आपल्याला सांगतायत. नाहीतर मग चुकीच्या पद्धतीने लोकं म्हणतील, की पापकर्म करतील आणि म्हणतील, की आम्ही पापकर्म आमचे समर्पित केले भगवंतांना. शेवटी काय? भगवंतांना अर्पण करणं, मग चांगलं पण आणि वाईट पण. परंतु भगवंत त्याच्यासाठीच आपल्याला हा श्लोक देत आहेत, की आपण त्याच्यातून चुकीचा अर्थ समजू नये. म्हणून आपल्याला आपले आचार्य शिकवतायत हे. वैष्णव शिकवतात. त्या आचार्य आणि वैष्णवांच्या जीवनचरित्रातून आपण शिकलं पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकलं पाहिजे, की कसं भगवंतांना काय आपण अर्पण करू शकतो. जसं आपल्याकडे काही पैसे असतील, पण त्याच्याद्वारे एखाद्या प्रसाद बनत असेल, तिथं
प्रसादासाठी आपण डोनेशन देऊ शकतो. मोठे मोठे जन्माष्टमीचे कार्यक्रम होतात, तिथे आपण आपली लक्ष्मी देऊ शकतो. जिथे कितीतरी, जसं आता उदाहरणार्थ आपण रोडवर जर चाललो, तर रोडवर जेव्हा जातो तेव्हा आपल्याला रोडवर काही नियम असतात, बरोबर? कुठेही कुठून कशी गाडी आपण घालवू शकत नाही. जसं आपल्याकडे काही पैसे आले तर त्याचा टॅक्स सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, सरकारला लावावा लागतो. म्हणजे रोडवरून चालतो त्याचा पण टॅक्स आपण भरत असतो, टोल आपण भरत असतो. सरकारलाही आपल्या एका मर्यादा ह्याच्यामध्ये, जास्त मर्यादेपेक्षा ज्या आपल्याला जर पैशाची हे झाली तर त्याचा टॅक्स पण त्या स्वरूपात आपल्याला सरकारला द्यावा लागतो. रस्त्याचे नियम पालन करावे लागतात. मग विचार करा की आपण या जगामध्ये राहतो आणि या जगामध्ये राहून आपण जे काही आहे ते सर्व काही भगवंतांना अर्पण, म्हणजे या सॉरी, ते काही सरकारला देत असतो, काही स्वरूपात काही ते द्यावं लागतं आपल्याला. मग आपण या जगात राहतो, मग या जगाचे, या पृथ्वी निसर्गाचे त्याचे पण काही नियम आहेत ना. असं थोडंच आहे की याला नियम नाहीत. जर साध्या साध्या गोष्टींमध्ये आपल्याला भौतिक जीवन जगताना आपल्याला जर हे नियम लागतात, तर भगवंतांच्या या प्रकृतीचे सुद्धा काही नियम आहेत. त्या नियमांमध्ये आपल्याला राहावं लागतं आणि ते ऋण आपल्याला फेडावं लागतं. जसं आपण जन्मतो तेव्हा आपलं जन्मल्यानंतर आपल्यावर सुद्धा कित्येक जणांचं ऋण असतं. जसं माता पिता असतील आपले, आपले गुरुजन असतील, हे माता पिता, गुरुजन, ऋषी, देवता, वृक्ष, ह्या सगळ्यांचं काय असतं, आपल्यावर ऋण असतं. कारण आपण जन्माला येतो, आपल्याला आपल्या आई वडिलांनी जन्माला घातलेलं असतं. देवतांकडून आपण वेगवेगळ्या फॅसिलिटी स्वीकारत असतो. जसं आपण सूर्यदेवाकडून उष्णता आपल्याला निर्माण होते, इंद्राकडून आपल्याला पाऊस मिळतो. म्हणजे देवी देवता ही आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात. आपले पूर्वज असतात, पितर असतात, त्यांचं आपल्याला ऋण आपल्याला फेडावं लागतं. मग आता विचार करा, आपण जन्माला येतो तेव्हा हे सगळे ऋण घेऊनच येतो. मग एवढे ऋण जर आपल्याला फेडायचे असतील तर शक्य आहे का? आताच्या कलियुगामध्ये आताची अशी परिस्थिती आहे आपल्याला की 8 दिवसातला 1 दिवस, एका दिवसातला 1 तास, तो सुद्धा आपण सत्संगाला कटाकटी देतो, कारण आपल्याला वेळच नाही तेवढा. गाढवासारखे आपण नुसतं धाव धाव धावतोय. आणि मग विचार करा की एवढ्या सगळ्यांचं ऋण फेडायचं म्हटलं तर आजचं किती आयुष्य जाईल आपलं, तरी आपण भगवंताचं ऋण फेडू शकत नाही. किंवा ह्या बाकीच्या ज्या गोष्टी ऋणाचा भार आहे आपल्यावर, तो आपण फेडू शकत नाही. मग आता हे ऋण फेडणार कसं? की जसं म्हणतात ना, की हे ऋण जेव्हा आपण कशा पद्धतीने फेडू शकतो, की आपण जे काही भक्तिमय, जे काही आपण कृती करू, ती आपण भगवंतांच्या सेवेत अर्पण करणं. जसं आपण आता मगाशी बघितलं की कशा पद्धतीने आपण आपले कर्म भगवंतांना अर्पित करू शकतो. तसे भक्तिमय सेवेद्वारे आपण आपले कर्म हे भगवंतांना अर्पित करू. तेव्हा भगवंतांना जेव्हा अर्पण करू, तेव्हा भगवंत आपोआप संतुष्ट होतील आणि भगवंत संतुष्ट झाले की आपोआप बाकीचे सर्वजण संतुष्ट होणार आहेत. म्हणून भगवद्गीतेमध्येच तो श्लोक आहे की झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं, आपल्याला झाड जगवायचं असेल तर आपण मुळाला पाणी घालतो, फांद्या फुलांना पाणी घालत नाही. मुळाचं पोट मुळाला पाणी गेलं की झाड आपोआप बहरतं. तसं भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट केलं तर आपोआप हे सगळे जण संतुष्ट होणार आहेत. जर आपल्याला जेवण करायचं म्हटलं, आपलं हे पूर्ण शरीर आहे, हे इंद्रिय आहेत, ते कशासाठी कार्य करतात हो? आपलं हे टीचभर पोट म्हणतो ना आपण, त्या टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी, अशी जुनी माणसं म्हणतात बघा, काय ते टीचभर पोट त्याची खळगी भरण्यासाठी किती माणूस माणूस आयुष्यभर पळ पळ पळतोय. मग आता हात कार्य करतात, काही बुद्धी काहीतरी कामाला बुद्धी काहीतरी आपल्याला आपल्या इंद्रियांना काम लावते. म्हणजे आपले पायचा, म्हणजे हे सगळं काही जे काही करतो ना आपण, जे जेवण करतो ते असं आहे का हाताने घेतोय, कानात भरतोय, इकडं भरतोय, ते आपल्याला तोंडातच टाकावं लागतं ना. आणि जेव्हा आपलं पोट संतुष्ट होतं तेव्हा आपोआप सगळ्या इंद्रियांना शक्ती मिळते. आपोआप हाताला शक्ती मिळणार आहे, आपल्या बुद्धीला ताकद मिळणार आहे, आपल्या पायांना ताकद मिळणार आहे. म्हणजे जिथे पोट भरलं जातं तिथे आपोआप सर्व इंद्रिय हे संतुष्ट होतात. मग अगदी तसंच आहे, भगवंतांना आपण संतुष्ट केलं तर आपोआप सर्वजण काय होणार आहेत, संतुष्ट होणार आहेत. आणि भगवंतांना आपण कशा पद्धतीने संतुष्ट करू शकतो, स्वकर्माद्वारे. पण ते स्वकर्म म्हणजे काय, आपली इंद्रिय तृप्ती नाही, तर भगवंतांना केंद्रित ठेवून स्वकर्माद्वारे. तर याचा एक खूप छान कथा महाभारतामध्ये येते की भगवंतांना संतुष्ट केलं की सर्वजण संतुष्ट होऊ शकतात. जसं द्रौपदीकडे ते अक्षय पात्र होतं आणि त्या अक्षय पात्रामध्ये जोपर्यंत द्रौपदी ते वनवासात होते, भगवंतांनी त्यांना दिलं होतं आणि सांगितलं होतं की जोपर्यंत द्रौपदी जेवण करणार नाही त्यात शेवट, तोपर्यंत ते अक्षय पात्र कितीही अन्न निर्माण करू शकतं. आणि इकडे दुर्योधन वनवासात असतात. दुर्योधन मुद्दामहून, दुर्वासा मुनी त्याच्याकडे येतात आणि त्यांचे काहीतरी 60,000 शिष्य असतात. तर ते मुद्दाम त्यांना त्यांच्याकडे लावतो. अशा वेळेस लावतो
की त्यांचं सगळ्याचं जेवण होऊन त्यांच्याकडे काही म्हणजे जेव्हा द्रौपदीचं जेवण होईल तेव्हा अक्षय पात्रामधून अन्न तयारच होऊ शकत नव्हतं. मग तो अशा वेळेस लावतो की ज्या वेळेस सगळ्यांचं जेवण झालेलं असतं आणि दुर्वासा मुनी येऊन म्हणतात की मला माझ्या शिष्यांना तू आता जेवण बनवू एवढं आणि आम्ही स्नान करून येतो. यांना इतका मोठा प्रश्न पडतो आणि द्रौपदी भगवंतांना ती म्हणते की आता मी कसं काय करू कारण माझं तर जेवण झालेलं आहे. आणि ती भगवंतांना साहजिकच भगवंतांचे भक्त भगवंतांनाच शरण जातात आणि योगायोगाने भगवंत तिथे येतात. योगायोग म्हणजे कसा की परमात्मा रूप आहे भगवंत सर्वांच्या हृदयात आहेत आणि ते त्यांचे पार्षद आहेत. मग त्या संकटात बघितलेले बघून भगवंत अचानक तिथे येतात आणि मग भगवंत म्हणतात की मला काहीतरी खायला दे. तर द्रौपदी म्हणते की भगवंत आता काय देऊ त्याच्यात काहीच नाही त्या अक्षय पात्रामध्ये. ते म्हणतात तू बघ तर खरं काहीतरी कण असेल त्याच्यामध्ये एखादा तरी. आणि मग ते जातात आणि तो एक असा एवढा शीत असतो भाताचा कण थोडासा ते देतात आणि जसं भगवंत तो जिभेवर टाकतात तसं इकडे दुर्वासा मुनी स्नान करत असतात त्यांचे 60,000 शिष्य आणि दुर्वासा मुनी यांना इतका मोठा ढेकर येतो की त्यांचं पोट असं संतुष्ट होऊन जातं भरलेलं आणि त्यांना भीती वाटते की आता एवढा स्वयंपाक बनवलेला असेल आपण जर गेलो नाही तर म्हणजे आपल्याला तर आता कोणीच खाऊच शकत नाही त्यांची इच्छाच होत नाही खाण्याची आणि ते म्हणतात जर नाही गेलो गेलो आपण आणि ते जर आपण खाऊ शकलो नाही तर कसं होईल म्हणून ते काय करतात तिकडून तिकडेच तसा पळ काढतात. म्हणजे या कथेमधून आपण समजू शकतो की भगवंत हे काय करत भगवंत हे असे आहेत की भगवंतांची संतुष्टी झाली तेव्हा देवी देवता पितर सर्व सगळे संतुष्ट होतात. फक्त हे आपल्याला त्याचा गाभा जो आहे तो समजला पाहिजे. आपण काय करतो इकडे 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 फक्त पळत राहतोय. परंतु आपल्याला हे कळलं पाहिजे की अरे लोकांना बऱ्याच वेळा इस्कॉन मध्ये तर नेहमी हा प्रश्न विचारतात. अहो तुम्ही इस्कॉनवाले बाकीच्या देवांचं काही करतच नाही तो. तुमच्या घरामध्ये काहीच नसतं. तुमच्या घरामध्ये फक्त तुम्ही ते श्रीकृष्णच करता. मग देवी देवतांचा प्रकोप नाही होणार का? मग हे जर भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं, आज शास्त्रांमधल्या ह्या ज्या कथा आहेत, भगवंतांच्या ज्या लीला घडलेल्या आहेत, त्या अशाच आहेत का? फक्त ऐकायला छान छान की आपण लहानपणी त्या स्टोरीज ऐकत आपल्या आजी कोण आजोबा असतील आपल्याला त्या कथा सांगायच्या आणि ती कथा ऐकत ऐकत गोष्टी ऐकत ऐकत झोपायचं आपल्याला छान झोप लागायची. मग आता ह्या काही कथा अशा आहेत का ऐकायला छान वाटतात मला आणि खूप छान वाटलं मनाला. अरे ते खूप छान वाटण्यासाठी नाहीये तर आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्यासाठी आहे आणि आपल्या जीवनामध्ये ते शिकवणी घेण्यासाठी आहे. म्हणून हे जे श्लोक आहेत भगवंत वारंवार त्या ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगत आहे सर्वांचा बीज प्रजापिता मी आहे सर्व जीव माझ्यापासून आलेले आहे ते शाश्वत माझे अंश आहेत तुम्ही सर्व का देवी देवता माझ्यापासून आलेले आहेत तुम्ही सर्व काही मला अर्पण करा तुम्ही माझी भक्ती करा मला 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 शरण या असे किती श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये आणि तरी पण आपण म्हणतो की ते असं का कृष्णांच का आपण करायचं मग ही जर भगवद्गीता लोक असं नाही की लोक वाचत नाहीत भगवद्गीता वाचतात अरे आमचे सगळे श्लोकापाठ आहेत पण त्या श्लोकामधला एक श्लोक एका श्लोकामधला एक शब्द जरी आपल्याला उमगला ना जीवनामध्ये तरी आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो तर अशी ही भगवंतांची अफाट अफाट अशी शक्ती आहे की सर्व काही भगवंतांपासून आलेलं आहे तर हा भगवद्गीते सॉरी भागवतांचा ना 12वा स्कंद आहे बघा आणि त्याच्यामध्ये ना खूप सुंदर हे आहे एक अध्याय मार्कंडेय ऋषींचा हा अध्याय आहे तर जे मार्कंडेय ऋषी भगवंतांचे खूप शुद्ध भक्त होते आणि त्यांचं आयुष्य इतकं मोठं होतं ना म्हणजे आता काय सांगायचं त्यांचं म्हणजे ते कितीतरी कल्प असे ते जीवन जगलेले आहेत आणि हे असे हे मार्कंडेय ऋषी जेव्हा त्यांनी इतकी म्हणजे तपश्चर्या केली भगवंतांची आणि जेव्हा नर नारायण रूपामध्ये त्यांना भगवंत संतुष्ट म्हणजे प्रसन्न झाले आणि जेव्हा ते संतुष्ट झाले तेव्हा ते भगवंतांना म्हणतात की भगवंता मला ना खूप छान म्हणजे त्यांना जेव्हा भगवंतांची प्राप्ती होते तेव्हा भगवंत म्हणतात की तुम्ही वर मागा तुम्हाला काय पाहिजे आणि त्यावेळेस त्यांना ते म्हणतात की मला ना तुमची माया पाहायची इच्छा आहे म्हणजे हे सगळं कशा पद्धतीने चालतं की ही मायेच्या प्रभावामुळे संपूर्ण जग त्या भौतिक जगातलं वेगवेगळं वैविध्य असेल ते काय आहे ते सगळं मला पाहायचं आहे म्हणतात की तुमची माया काय आहे हे मला पाहिजे आहे आणि ते त्याच्यामध्ये ते सांगतात की मार्कंडेय ऋषींना ते आशीर्वाद देतात आणि त्यांना म्हणतात की तथास्तु असं म्हणून भगवंत निघून जातात आणि भगवंत निघून गेल्यानंतर एक दिवस त्यांची इच्छा असते भगवंतांची माया बघण्याची
आणि मग हे जे आहेत हे मार्कंडेय ऋषी ते संध्याकाळच्या वेळेमध्ये पुष्पभद्रा नदीच्या काठी भगवंतांची उपासना करत असतात आणि त्यावेळेस सोसाट्याचा वारा सुटतो. इतका वाऱ्याचा प्रचंड आवाज होऊ लागतो आणि त्या वाऱ्याच्या मागोमाग असे प्रचंड असे भयंकर असे वर्षाव करणारे आकाशात असे ढग जमतात आणि विजांचा कडकडाट चालू होतो आणि असं म्हणजे अशा मुसळधार पावसा इतका मुसळधार पाऊस सुरू होतो आणि पावसाच्या धाराच अशा कंटिन्यू लागतात आणि त्याच्यात ते जिथे असतात ज्या पुष्पभद्रा नदीच्या काठी तिथे काय होतं की अचानक भोवताली सगळे चारी समुद्र काय करतात त्यांच्या भोवती प्रकट होतात आणि पृथ्वीला सुद्धा ते गिळंकृत करतात आणि या वाऱ्याच्या वेगामुळे प्रचंड लाटा निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भयंकर असे विक्राळ असे भोवरे आपण म्हणतो ना पाण्याचा भोवरा जर निर्माण झाला तर त्याच्यामध्ये जाणं अवघड आहे आणि अशा ह्याच्यामध्ये ते काय बघतात की सोसाट्याचा वारा समुद्र तिथे आलेला आहे चारी समुद्र आणि इतक्या लाटा उसळतायत की त्या आकाशाच्या वर त्या लाटा जात असतात आणि संपूर्ण पृथ्वी संपूर्ण ब्रह्मांड ते काय करतं गिळंकृत करून टाकतो आणि त्याची त्यांना इतकी भीती वाटायला लागती आणि त्याच्यातून त्यांचा इतका जोरदार असा पाऊस आणि भयंकर लाटा आणि त्याच्यामध्ये सर्व खंड देश पर्वत सर्व ब्रह्मांड बुडून जातं पृथ्वी अंतरिक्ष आकाश नक्षत्रमाला आणि सर्व त्रैलोक्य म्हणजे आपण म्हणतो ना त्रैलोक्याचा स्वामी मग ते सगळं त्रैलोक्य सुद्धा त्या पाण्यामध्ये काय होतं बुडून जातं आणि एकटेच मार्कंडेय ऋषी त्याच्यामध्ये राहतात आणि ते एखाद्या असे म्हणजे इतके घाबरून जातात कधी त्यांना तहान भूक लागायची कधी त्यांना ते माशा पाण्यामधले वेगवेगळे मासे मोठे तिमिंगल सारखे त्यांना त्रास द्यायचे आणि कधी कधी त्याच्यावर त्यांना इतकं म्हणजे थकून गेल्यासारखं व्हायचं की त्याच्यामुळे त्यांची शुद्ध हरपायची आणि त्याच्यामध्ये पृथ्वी कोणती आकाश कोणतं याचंही त्यांना भान राहत नसं आणि अशा पद्धतीने ते इतके त्याच्यात सापडतात लाटांचा मार खात असतात आणि ते इतका प्रयत्न करतात परंतु कधी त्यांना दुःख होतं कधी त्यांना तो क्लेश होतो कधी ते गोंधळून जातात कधी त्यांना थोडस बरं वाटतं की अरे हा हे थांबेल की परत त्यांना भीती वाटायची इतकी वेदना आणि व्याधीग्रस्त झालेले ते स्वतःला अनुभवतात आणि त्या वृक्षाच्या ईशान्य दिशेला एका शाखेवर ते काय करतात पाण्याचा असा द्रोण असतो त्याच्यामध्ये ते शयन एक झोपलेलं एक सुंदर बालक त्यांचा ते दिसतं आणि त्या बालकाचं तेज ते म्हणतात की असा अंधकार गिळंकृत करेल अशा पद्धतीचं ते तेज होतं आणि इतकं सुंदर वर्णन आहे आता आपल्याला वेळेअभावी त्याच्यात जाणार नाही परंतु बिल्वमंगल ठाकूर यांनी त्याचं ते वर्णन केलेलं आहे की कशा पद्धतीने इतका सुंदर एक श्लोक आहे आणि त्याचं ह्या श्रीमद भागवतमच्या ह्या श्लोकामध्ये भाषांतर पयान आहे तर बिल्वमंगल ठाकूर ते लिहित आहेत त्यातलं एक आपण ओळ हे बघूया एक श्लोक करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पात्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि हे कृष्ण हे यादव हे सखेति गोविंद दामोदर माधवेति जीवे पिबस्व अमृतमेतदेवं गोविंद दामोदर माधवेति म्हणजे ज्या वटवृक्षाच्या त्या पानावर मार्कंडेय ऋषींना ज्यांचं दर्शन झालं तर त्याचं वर्णन याच्यामध्ये बिल्वमंगल ठाकूर इतकं सुंदररित्या करत आहेत आणि त्याच्यामध्ये हा 2 मिनिटात आपण हा श्लोक हे करूया की त्या बालकाचा वर्ण पाचूच्या वर्ण समान गडद निळा असून त्याचे मुख अत्यंत सुंदर होते त्याची मान शंखाप्रमाणे होती आणि वक्षस्थळ विस्तृत असून नासिका भुवया मनोहर होत्या डाळिंबाच्या फुलासारखे कान होते आणि कानाचा आतील भाग शंखाप्रमाणे होता त्यांचे नेत्र कोपरे कमळ कोशाप्रमाणे लालसर होते आणि त्याच्या प्रवाळासारख्या ओठांच्या प्रभेने अमृतमयी आणि आकर्षक स्मित किंचितसे लालीला मुक्त होते लालिमायुक्त होते श्वासोच्छवासामुळे त्यांचे केस हलत होते आणि त्याच वेळी उदरावरील हलणाऱ्या वळ्यांनी त्यांच्या पिंपळा समान उदरावरील नाभी कमळ आच्छादिले जात होते त्यांच्या हाताची बोटे सुंदर होती आणि ते आपल्या हातांनी आपला कमळ समान चरण उचलून अंगठा चोखत होते त्या बालकाला पाहून मार्कंडेयांना विस्मय वाटला म्हणजे हा श्लोक सांगण्यामागचं कारण काय ही कथा सांगण्यामागचं कारण काय
की जेव्हा मार्कंडेय ऋषींना ही इच्छा झाली भगवंतांची शक्ती अनुभवण्याची, ही माया अनुभवण्याची, त्यावेळेस जेव्हा हा प्रलय झाला, त्या प्रलयामध्ये सगळे देवी देवता ब्रह्मांड त्रैलोक्य सर्व काही गेलं होतं. आणि त्याच्यामध्ये फक्त एक ते मार्कंडेय ऋषी भगवंतांना त्यांना ठेवतात, कारण त्यांना ती बघण्याची इच्छा झालेली होती. आणि भगवंत ते दाखवतात. आणि इथे इतकं सुंदर वर्णन, फक्त भगवंत, त्या आपण ते फोटो पण बघितला असेल, वडाच्या पानावर कशा पद्धतीने भगवंत आहेत. आणि त्याच्यामध्ये बिल्वमंगल ठाकूर इतकं सुंदर वर्णन करतात की त्यांच्या करारविंदे म्हणजे त्यांच्या करकमलांनी, पदारविंदे त्यांनी त्यांच्या चरणांचा अंगठा मुखारविंदे विनवेशयंतम त्यांच्या मुखामध्ये घातलेला आहे आणि तो चोखत आहे. आणि वटस्य पत्रस्य कुटेशयानम आणि त्या वटवृक्षाच्या पानावर ते पहुडलेले आहेत. आणि बालम मुकुंदम मनसा स्मरामी, असे बाल मुकुंद माझ्या मनाला नेहमी स्मरण हो. हे कृष्ण हे यादव हे सखेती दामोदर माधवेती. पुढे म्हणतात की हे जिभे, म्हणजे हे जिभे जिपी बसव, हे जिभे हे अमृता समान हे जे नाम आहे भगवंतांचं, गोविंद दामोदर माधवेती, हे नेहमी माझ्या जिभेने उच्चारले जाऊ आणि भगवंतांना मी शरण जाऊ या नामरूपाने. तसं आपण सुद्धा ही भगवंतांची शक्ती जेव्हा जाणून घेऊ, जसं मार्कंडेय ऋषींना त्याची जाणीव झाली की हे सर्व काही ब्रह्मा भगवंतांची शक्ती आहे. जसं यशोदा मातेची पण लीला आपण बघितली आहे की भगवंतांनी कसं सर्व ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मातेला त्या ह्याच्यामध्ये दाखवलं होतं, मुखामध्ये त्यांच्या दाखवलेलं होतं. मग हे फक्त भगवंतच करू शकतात. तुम्ही भगवंतच फक्त हे भगवद्गीता श्रीमद भागवतम आहे, याच्यामध्येच हे भगवंतांची ही शक्ती काय आहे आणि भगवंत कसे सर्वश्रेष्ठ आहे याचं वर्णन येतं. आणि बाकीच्या जे आपण जे काही वेगवेगळे ग्रंथ वाचन करत असेल, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय आहे की आपण मग माझ्या भौतिक इच्छा पूर्ण होऊ दे, मग काय कुणाला चांगला नवरा, कुणाला चांगली बायको, माझा संसार, मला पैसे, म्हणजे ह्या सगळ्या भौतिक कामना आहेत आणि हे शाश्वत नाहीयेत. ते कधी ना कधी ह्या जन्मामध्ये संतोष म्हणजे ते नाश पावणार आहे. फक्त भगवंत हे एकमेव असे आहे, भगवंतांचं नाम हे शाश्वत आहे. म्हणून भगवंत म्हणतात की स्वकर्माद्वारे हे कर्म सर्व काही मला अर्पण कर. आणि भगवंतांचं जसं बिल्व मंगल ठाकूर म्हणतात तसं आपण पण प्रार्थना करूया की आपल्या जिभेवर सुद्धा हे भगवंतांचं नाम नेहमी स्फुरण पाहू दे. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर आपण प्रयत्न केला चर्चा करण्याचा. तर 47वा उद्याचा श्लोक आहे, मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण करण्यापेक्षा अधिक पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. खूप सुंदर श्लोक आहे पुढचा पण, आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर थँक्यू. हरे कृष्णा. याच्यावर आज काही कोणाला प्रश्न असतील किंवा काही कोणाला कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता, नाहीतर आपण मग थांबूया. प्रतिभा माताची सेटिंग चेंज करताय का? हो माताजी, केलंय, चेंज केलंय मी. हो. हरी बोल माताजी फॉर ब्युटिफुल क्लास. थँक्यू. कोणाला चेक करा प्रश्न असतील कोणीतरी सेटिंग. झाले 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 ना? झाले. कोणाला प्रश्न आहे का काही, नाहीतर मग आपण थांबूया. हरी बोल माताजी, खूप सुंदर लेक्चर झालं. थँक्यू माताजी. चालेल, उद्या पण जॉईन करा सगळ्या जणींनी. उद्या पण खूप सुंदर श्लोक आहे उद्याचा पण नक्की. आता थोडेसेच मला वाटतं किती श्लोक राहिलेत आपले, एकच मिनिटात. आज 46वा श्लोक झालेला आहे आणि आपले 78 श्लोक आहेत, त्यातले 46 ऑलरेडी झालेले आहेत. अगदी थोडेसे श्लोक आहेत, तर सगळ्या जणी रेग्युलरली जॉईन करा नक्की. चालेल, थांबूया माताजी मग आपण. हो हो हो, चालेल चालेल. हरी बोल. करू का एंड माताजी? हो हो, चालेल चालेल. काही प्रश्न नाही कोणाला, काही नाही. ठीक आहे ठीक आहे. हरी बोल. हरी बोल.